भाऊ, सध्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्या दृष्टीने राज्यात खत पुरवठा किंवा बियाणे पुरवठा हा पुरेसा आहे का? संघटनेच्या माध्यमातून आपले काय प्रयत्न सुरू आहेत? सर्वप्रथम मी राज्यभरातील आमच्या सर्व शेतकरी बंधूंना खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. खरीप हंगामाची सुरुवात होत असताना राज्यामध्ये बियाण्याची सर्वप्रथम जी मागणी आमच्या शेतकरी बंधूंची असते त्यामध्ये सर्व बियाणं जे आहे, मग त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, आपले तूर, उडीद, मूग असेल, या सर्वांचीच उपलब्धता राज्यामध्ये यावर्षी चांगल्या प्रमाणावर आहे. कापसामध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या राज्याचं जेवढं नियोजन 1,70,00,000 पॅकेट्सचं असताना शासनाने त्याच्यापेक्षा सुद्धा अधिकच्या पॅकेटचं नियोजन आपल्या राज्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बंधूंना बियाण्यांची कोणती कमतरता भासणार नाही. सोबतच मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करेल की शेतकऱ्यांनी एका पर्टिक्युलर कोणत्याही वाणाचा आग्रह न धरता जे इतर वाणं, कापूस बियाणं असेल किंवा कोणतेही अदर व्हरायटी असतील, पिकं असतील, त्यामध्ये शासनाच्या अन्यचे जे प्रमाणित व्हरायटी आहेत, वर्षानुवर्ष इतर शेतकरी त्याचा चांगला अनुभव घेत आहेत, त्या व्हरायट्या जर आमच्या शेतकरी बंधूंनी वापरल्या तर जे दरवर्षी गैरप्रकार वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं आपण ऐकतो तसं होणार नाही आणि शेतकरी बंधूंना निश्चितच चांगल्याच प्रकारचे बियाणं मिळतील. तसंच रासायनिक खतांच्या बाबतीत सुद्धा राज्यामध्ये 100% मी आपल्याला आश्वस्त करतो शेतकरी बंधूंना की यावर्षी रासायनिक खतांचा जो पुरवठा आहे तो चांगला राहणार आहे. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये लागणाऱ्या जो आपला रासायनिक खतांचा स्टॉक आहे त्याच्या 60% साठा आजच आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त कृषी विभागाने बफर जी एक शासन योजना राबवते दरवर्षी, बफर योजनेचा उद्देश असा आहे की जर एखाद्या जिल्ह्यामध्ये अचानक एखाद्या खताची जर टंचाई जाणवायला लागली तर तो साठा शासनाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने रिलीज केला जातो. तर ही बफर योजना शासन त्या जिल्ह्यात राबवत असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा बफर गोडाऊन जे आहे त्या ठिकाणी सुद्धा शासनाने साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे रासायनिक खतांची सुद्धा अडचण शेतकरी बंधूंना येणार नाही असं नियोजन ह्या वर्षीचं आहे. शी संबंधित आहात. संघटना नेमके काय काम करते? मापदा संघटना ही जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामधील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आमचा हा कृषी व्यवसाय आहे, त्यामध्ये मुंबई आणि ठाणेसुद्धा आलं. जरी तो शहरी भाग असला तरी त्या ठिकाणी सुद्धा शेती ही भाजीपाल्याची शेती चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे राज्यभरामध्ये आमच्या संघटनेचे 70,000 सभासद ह्या कृषी केंद्र चालक हे या संघटनेचे सभासद आहे. आणि कृषी केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बंधूंना दर्जेदार कृषी निविष्ठामध्ये त्यामध्ये रासायनिक खते असतील, बियाणे असतील, कीटकनाशके असतील, याचा पुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी मापदा संघटना जे कृषी केंद्र चालक आहे ते काम करतात. आणि या कृषी केंद्र चालकांना काही अडचणी त्यांच्या जर असतील हा व्यवसाय करताना, मग त्या शासनाशी संबंधित असो, त्या ग्राउंड लेवलला काम करताना आमच्या शेतकरी बंधूंशी संबंधित असो, त्या अडचणी या आमच्या कृषी केंद्र चालकांच्या सोडवण्यासाठी आमची ही संघटना काम करते. शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय संघटनेने घेतले आहेत का? ही संघटनाच मुळामध्ये ज्या कृषी केंद्र चालकांसाठी काम करते, तर आमचा कृषी केंद्र चालक हा 365 दिवस 24 तास आमच्या राज्यातल्या शेतकरी बंधूंच्या सेवेतच काम करत असतो. आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सगळ्या निविष्ठा देण्याच्या कामी, मग त्याच्यामध्ये जो केंद्र सरकारने शासनाने जो GST लावलेला आहे तो GST लावलेला असल्यामुळे रासायनिक खते असतील, कीटकनाशके असतील, यांचे दर जास्तीचे आहेत. त्यामुळे हा GST शासनाने, केंद्र सरकारने कमी करावा यासाठी आम्ही भांडतो आहे. मध्यंतरी मागच्या 4-5 वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये बियाणे विक्री जी आहे कापसाची, तिला शासनाने बंदी घातली होती आणि 1 जूनपूर्वी कोणत्याच कृषी केंद्रामधून कापूस बियाणे विकता येणार नाही असा एक नियम केलेला होता. परंतु शासनाने आम्ही लक्षात आणून दिलं की राज्यामधील जे बागायतदार शेतकरी आहे, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, असा आमचा शेतकरी हा 15-20 मेच्या दरम्यानमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो. त्यामुळे जर त्याला हे अधिकृत बियाणं मिळत नसेल तर तो अनधिकृत बियाणं घेतो. ते एजंट मार्फत अनधिकृत बियाण्यामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होते. ती फसवणूक टाळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि त्याला यावर्षी आम्हाला चांगलं यश आलं.
शासनाने आम्हाला यावर्षी 15 मे पासून कापूस बियाणे विक्रीला परवानगी दिल्यामुळे आमच्या कृषी केंद्र चालकांसह शेतकरी बंधूंमध्येही आनंदाचं वातावरण आहे आणि राज्यातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला सर्वदूर चांगल्या पद्धतीचं दर्जेदार कापूस. बियाणे विक्रेत्यांच्या कोणत्या समस्या प्रश्न आहेत? बियाणे विक्रेता असेल किंवा रासायनिक खत विक्रेता, कीटकनाशक विक्रेता हा राज्यात काम करत असताना त्याला आता जसं मी तुम्हाला आधी उल्लेख केला की कापूस बियाणे विक्रीला परवानगी नव्हती, त्यामुळे आपल्या राज्यातील कृषी केंद्र चालकांच्या दुकानावरून विक्री होणाऱ्या 30% बियाण्याच्या विक्रीमध्ये घट मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण बघत होतो. कारण हा 30 ते 40% जो वाटा होता आमच्या कापूस बियाण्याचा हा मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागातील जे अनधिकृत विक्रेते होते तो आमचा 30 ते 40% वाटा घेऊन जात होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यातील दुकानदारांचं कापूस बियाणे विक्रीमधून होणारं नुकसान अनधिकृत बियाणे विकल्यामुळे जे होत होतं ते आता या निमित्ताने थांबलेलं आहे. ते सोडवण्यासाठी संघटनेने काय काम केलं? आम्ही राज्य सरकारकडे कायम या संदर्भात मागच्या 4-5 वर्षामध्ये पाठपुरावा केला. शासनाच्या हे लक्षात आणून दिलं की अनधिकृत कापूस बियाणं शेतकरी बंधूंनी परराज्यातून खरेदी केल्यामुळे त्याच्या ज्या शेतीचा उतारा आहे, जे त्याला कापसाचा ॲव्हरेज बसणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये घट होते आणि ती घट शेवटी आमच्या राज्याच्या उत्पादनाची घट पकडली जाते. त्यामुळे आपण त्या कापूस विक्रीला परवानगी द्यावी ह्या विषय आम्ही लावून धरला होता शासनाकडे. भाऊ, कृषी कायद्याला संघटनेने मोठ्या प्रमाणावर विरोध केला. याच्या मागची नेमकी कारणं काय सांगता येतील? का विरोध केला? कृषी कायदा शासन करत असताना आम्ही कायदा करायला आम्ही निश्चितच त्याला आमचा पाठिंबा होता, परंतु त्या कृषी कायद्यामध्ये जे अमेंडमेंट शासन करत होतं त्या काही अमेंडमेंट या अतिशय चुकीच्या होत्या. त्या अमेंडमेंट जर लागू झाल्या असत्या तर राज्यामध्ये एकही कृषी केंद्र चालक व्यवसाय करू शकला नसता. कारण रासायनिक खत असेल, बियाणं असेल, कीटकनाशक असेल, हे तर आम्ही जर दर्जेदार विकायचे आहे आणि ऑलरेडी आम्ही हे विकत असताना आम्ही शासनमान्य कंपन्यांकडूनच ज्या कंपन्यांनी शासनाची परमिशन घेतलेली आहे त्याच कंपन्यांच्या निविष्ठा आम्ही शेतकरी बंधूंना विकत होतो. परंतु त्या निविष्ठा विकत असताना जरी सुद्धा त्याच्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी दोष आढळला तर तो कंपनीचा दोष असेल का नसेल ते तपासण्यापूर्वी डायरेक्ट कृषी केंद्र चालकावरच गुन्हे दाखल करण्याचं प्रोव्हिजन होतं. त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी एक समिती नेमून जिल्ह्यावरच त्या कृषी केंद्र चालकाला एक प्रकारे कोर्टाचं पॅरलल एखादं समिती काम करेल असं करून त्याला शिक्षा द्यायची तरतूद सुद्धा त्या कायद्यामध्ये असल्यामुळे ह्या कायदा लागू झाल्यास राज्यामध्ये खोट्या तक्रारींचं प्रमाण वाढून कृषी केंद्र चालक अडचणीमध्ये येणार होते. शेवटी कृषी केंद्र चालक हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि कोणत्याच कृषी केंद्र चालकाला असं वाटत नाही की मी आमच्या शेतकरी बंधूंना चुकीच्या निविष्ठा द्याव्या. कारण ज्या पद्धतीने शेतकरी बंधूंचं रोजचं जीवनमान हे त्या शेतीतून पिकणाऱ्या पिकावर अवलंबून असते, तसंच आमच्या कृषी केंद्र चालकाचं सुद्धा जीवनमान हे आमच्या शेतकरी बंधूंना तो जे काही निविष्ठा विकेल त्यामधून जे 2 पैसे तो कमवेल त्याच्याच वर त्याचं सुद्धा जीवनमान चालणार असते. त्यामुळे आमची भावना ही शेतकरी बंधूंना चांगलंच देण्याकडे असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये अडकवू नये. आमची भूमिका ही होती की कंपन्या जर दोषी याच्यामध्ये आढळल्या, कंपन्यांच्या जर गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल तर शासनानेच परवानगी दिलेल्या कंपन्या आहे, शासनाने त्यावर खुशाल कंपन्यांवर कारवाई करावी, आम्हाला साक्षीदार करावं, अशी आमची त्याच्यामध्ये ठाम भूमिका होती. भाऊ, माफदा संघटनेची खूप मोठी व्याप्ती राज्यात आहे. या संघटनेचे किती सदस्य राज्यभरात असतील? आमच्या संघटनेचे राज्यभरामध्ये 70,000 सभासद आहेत. जळगाव जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर त्या खालोखाल यवतमाळ आहे. हे 2-3 जिल्हे मोठे आहे. नगर जिल्हा मोठा आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये एकेका जिल्ह्यामध्ये आमचे 3,000-3,500 सभासद आहेत. भाऊ, पुढचा एक प्रश्न आहे की बोगस बियाणे खतांची लिंकिंग कंपन्यांद्वारे केली जाते अशी शेतकऱ्यांची आणि कृषी विक्रेत्यांची सतत ओरड असते. मग यासाठी संघटना नेमकं काय काम करते? मी सर्वप्रथम आपल्याला एक मुद्दा लक्षात आणून देतो. आजकाल एखाद्या निविष्ठेबद्दल, मग त्यामध्ये बियाणे असेल, खतं असतील किंवा कीटकनाशक असेल, यामध्ये जर एखादा प्रोडक्ट हे सबस्टँडर्ड निघालं, सबस्टँडर्ड म्हणजे त्याच्यामध्ये जे शासनाने ठरवून दिलेले पर्सेंटेज असेल त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त आलं तर त्याला अप्रमाणित म्हटलं जाते.
परंतु आजकाल ग्रामीण भागामध्ये सर्रास बोगस याच नावाचा उल्लेख होतो आणि ती कंपनी, ज्या कंपनीने वर्षभरामध्ये म्हणजे किंवा मागच्या 20-25 वर्षामध्ये राज्यात देशात चांगल्या पद्धतीने निविष्ठा शेतकरी बंधूंना पुरवून शेतकऱ्यांची सेवा केलेली असते, ती कंपनी बोगसच्या नावाखाली ती बदनाम होते. माझी सर्वप्रथम सर्वांना ही विनंती आहे की सबस्टँडर्ड म्हणजे अप्रमाणित आणि बोगस असा जो फरक आहे तो सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. अप्रमाणित म्हणजे ज्यामध्ये शासनमान्य ठरवून दिलेल्या पर्सेंटेजपेक्षा कमी आलेलं असेल तर ते अप्रमाणित ठरते. परंतु बोगस म्हणजे ज्या कंपनीला शासनाची परवानगी सुद्धा नाही आहे, ज्या कंपनीच्या याच्यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नॉर्मपेक्षा कमी काय त्याच्यामध्ये काहीच आढळत नाही, त्यालाच बोगस म्हटलं पाहिजे, अशी ही व्याख्या त्या ठिकाणी झाली पाहिजे. रासायनिक खतांच्या सोबत लिंकिंगचे जे प्रकार मागच्या 5-7 वर्षात सुरू आहे, वस्तुस्थिती त्यामध्ये आहे. आम्ही राज्य शासनाकडे वारंवार या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय की शेतकरी बंधूंना जी निविष्ठा पाहिजे असेल, मग त्यामध्ये युरिया असेल, पोटॅश असेल, 10-26 असेल, तर जे पाहिजे तेच त्याला दिलं पाहिजे. परंतु रासायनिक खत उत्पादक कंपन्यांमध्ये आजकाल ह्या ज्या पोटॅश असेल, युरिया असेल किंवा 10-26 असेल या खतांसोबत दुसरे खतं हे लिंकिंगने देण्याचे प्रकार मागच्या 5-7 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. कृषी केंद्र चालकाला जर लिंकिंगमध्ये एखादं खत येत असेल तर त्या कृषी केंद्र चालकाला ते जे आलेलं लिंकिंगचं खत आहे ते तो दुकानात ठेवणार नाही. तो स्वाभाविकच आहे, तो शेतकरी बंधूंनाच ते विकेल आणि शेतकरी बंधूंवरती तो एक्स्ट्रा बर्डन, अतिरिक्त तो खर्चाचा भार त्याच्यावरती पडतो. आजकाल शेतकरी आधीच अडचणीत असताना अशा पद्धतीने शेतकरी बंधूंना परत अडचणीत आणण्याची आमच्या कृषी केंद्र चालकांची अजिबात भावना नसते. परंतु जेव्हा कंपनीकडून अशा पद्धतीने रासायनिक खतांसोबत दुसरं काहीतरी लिंक केलं जाते, ते आम्हाला नाईलाजाने शेतकरी बंधूंना द्यावं लागते. आम्ही शासनाकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करतोय, परंतु अद्यापही शासन दरबारी आमची या बाबतीमध्ये दखल घेतली गेलेली नाही आहे. भाऊ, रासायनिक खतासंदर्भातला एक विषय आहे. अनेक ठिकाणी कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना जादा दराने युरिया विक्री केली जाते. या संदर्भात आपल्या संघटनेची काय भूमिका आहे? युरियाच्या जादा दराच्या तक्रारी दरवर्षी येतात, ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भामध्ये आम्ही वारंवार स्थानिक जिल्ह्यांमधील कृषी विभागाशी संपर्क साधतात आमचे त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष, आणि आम्ही जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून देतो की वाहतूक भाडं जे ट्रान्सपोर्टरकडून अतिरिक्त आमच्या दुकानदारांकडून वसूल केले जाते, हे वाहतूक भाडं कंपन्यांनी बेअर करावं. शासनाचा तसा नियम ऑलरेडी आहे की वाहतूक भाडं हे कंपन्यांनी बेअर करावं. या वाहतूक भाड्यापोटी काही सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या युरिया उत्पादक कंपन्यांना देत असते. काही उरलेला वाटा त्या कंपन्यांनी उचलायचा असतो. परंतु आजकाल त्या प्रकाराकडे शासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे कंपन्या आणि स्थानिक ट्रान्सपोर्टर याच्यामध्ये गैरप्रकार करतात आणि याच्यामध्ये तक्रारीचा बळी दुकानदार ठरतो. एखादी जेव्हा ट्रक एखाद्या रॅक पॉईंटवरून एखाद्या दुकानापर्यंत येते, तर त्या गावाला रॅक पॉईंटपासूनचं भाडं जर 400 रुपये टनचं लागणार असेल, तर अतिरिक्त भाडं 200, 300, 400 रुपये टनाचं जेव्हा एखाद्या ठिकाणी घेतलं जाते, तेव्हा त्या युरियाच्या बॅगची कॉस्ट वाढते आणि मग ते युरिया MRPच्या वर विकल्याच्या तक्रारी त्या ठिकाणी येतात. माझी आपल्या माध्यमातून कृषी विभागाला विनंती राहणार आहे राज्यभरामधील की त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या प्रत्येक कंपनीच्या अधिकाऱ्यांना बसवून प्रत्येक ठिकाणचं भाडं हे प्रति किलोमीटरचं ठरवून द्यावं. तसं केल्यामुळे हे जे गैरप्रकार राज्यामध्ये वाढले हे थांबतील आणि शेतकरी बंधूंना सुद्धा युरिया हा MRPच्या आतच मिळेल. भाऊ, पुढचा एक विषय असा आहे की खत निर्मिती बियाणे निर्मिती ह्या कंपन्या करतात, मात्र नमुने एक कृषी केंद्रांमधून घेतले जातात आणि जर बोगस बियाणे आढळले किंवा अप्रमाणित आढळले तर त्या कृषी केंद्र चालकावर कारवाई केली जाते आणि कंपन्या मात्र नामनिराळे सुटतात. तर याबाबत आपल्या संघटनेची काय भूमिका आहे? आम्ही राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून या संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करतोय. एखादी खत असेल किंवा कोणती निविष्ठा असेल, मग त्यामध्ये कीटकनाशके असतील, बियाणे असतील, हे जेव्हा कृषी केंद्र चालकांकडे कंपन्यांकडून येते तर आपल्या कृषी विभागाचे अधिकारी त्याचं सॅम्पल घेतात आणि ती सॅम्पल शासनाकडे तपासणीला पाठवलं जाते. नियमानुसार हे जे सॅम्पल पाठवलं जाते त्या सॅम्पलचे पैसे शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून आमच्या कृषी केंद्र चालकाला द्यायचे असतात. परंतु राज्यामध्ये मागच्या 15-17 वर्षामध्ये शासनाने हे सॅम्पलची रक्कमच आमच्या कृषी केंद्र चालकांना
वर्षानुवर्षे न दिल्यामुळे आज राज्यभरामधीलच आमचा ह्या सॅम्पलचा आकडा हा 5 कोटी रुपयाच्या घरात केलेला आहे. आम्ही पाठपुरावा या संदर्भात शासनाकडे करतोय. हे सॅम्पल घेतल्यानंतर जर ते सॅम्पल फेल आलं तर पहिली कारवाई ही त्या कृषी केंद्र चालकावर होते. आमची अशी मागणी त्याच्यामध्ये वारंवार आहे की ज्या कंपनीचं सॅम्पल असेल शासनाने त्या कंपनीला त्याच्यामध्ये गुन्हेगार ठरवून आम्हाला त्याच्यामध्ये साक्षीदार करावं. कारण आमचा जो कृषी केंद्र चालक आहे हा सीलबंदच ती निविष्ठा आणतो आणि सीलबंद शेतकरी बंधूला विकतो. त्यामध्ये आमच्या लेवलवर त्याच्यामध्ये कोणताही फेरफार होत नाही. त्यामुळे जर यामध्ये आपण सदर कंपनीला दोषी धरलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा होऊन आम्हाला साक्षीदार शासन करू शकेल आणि आमची जी शासनाकडे अडकलेली वर्षानुवर्षाची मोठी रक्कम आहे ती सुद्धा शासनाने जर आम्हाला दिली तर आमच्यासुद्धा त्याच्यामध्ये एक मोठा सहकार्य आम्हाला शासनाकडून त्याच्यात होईल. कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल केला जातो, मग संघटना कृषी विभागाशी किंवा राज्य सरकारशी का भांडत नाही? यामध्ये जो खत नियंत्रण कायदा असेल, बियाणे कायदा असेल किंवा इन्सेक्टिसाइड ॲक्ट असेल, यामध्ये ही जी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे ती काढून टाकण्यात यावी. कंपन्यांवरती गुन्हा दाखल करावा, त्याच्यामध्ये आम्हाला साक्षीदार करावं, यासाठी कसं आम्ही वारंवार वर्षानुवर्षे भांडतो आहे. त्यामध्ये आम्हाला यावर्षी निश्चितच यश येईल अशी आमची आशा आहे. भाऊ एक विषय असा आहे का कृषी केंद्र चालकांवर बोगस बियाणे किंवा अप्रमाणित बियाणे म्हणून कारवाई केली जाते. कंपनीकडून निर्मिती झालेलं बियाणे किंवा खतं हे कृषी केंद्र चालकांकडे सर्रास पाठवले जातात. मग जर कृषी केंद्र चालकांकडे त्याची तपासणी होते तर कंपनी जी निर्मिती करणारी कंपनी आहे मग या ठिकाणी सॅम्पलिंग होत नाही का? किंवा कृषी विभाग या ठिकाणी सॅम्पलिंग करत नाही का? आणि जर सॅम्पलिंग होत असेल आणि तिथे जर फेल होत असेल तर मग ते कंपनी कसं काय खाली ट्रान्सपोर्टिंग करते? याबाबत आपल्या संघटनेची काय भूमिका असते? खूप चांगला प्रश्न आपण विचारला. मी आपल्याला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंटने कायदे करतानाच मुळामध्ये अशा पद्धतीने कायदे केलेले आहेत की जर एखादी कंपनी जी प्रोडक्शन करणारी असेल तर कंपनी लेवलवरती सुद्धा शासनाचे अधिकारी हे वेळोवेळी जाऊन बॅच सॅम्पल घेतात आणि त्या ठिकाणी बॅच सॅम्पल घेतल्यानंतर ते सॅम्पल तपासणीला जाऊन ते सॅम्पलचा रिपोर्ट येईपर्यंत माल मार्केटला पोहोचलेला असतो आणि ते सॅम्पल आमच्या दुकानदार असं गरीब धरतो सॅम्पल पासच झालेला असेल आणि जर समजा ते सॅम्पल फेल आलं तर त्याच्या बाबतीत आम्हाला काही माहिती त्याच्यात मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु जेव्हा मार्केटला माल आलेला असतो तर आम्ही जर हे गृहीत धरतो की सदर सॅम्पल पासच झालेला आहे आणि तो पास झालेला साठाच मार्केटला आलेला आहे तर आम्ही विश्वास ठेवून तो माल खाली विकतो. त्यामुळे शासन स्तरावरती ही जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षम करायची आवश्यकता आहे की जोपर्यंत त्या मालाचं कंपनी लेव्हलवरती सॅम्पलिंग झालेलं आहे तोपर्यंत त्याचं जर समजा ते सॅम्पल फेल झालेलं असेल तर ते पूर्ण बॅचचा सप्लाय थांबवावा आणि जर एखाद्या कंपनीचे असे वारंवार सॅम्पल फेल येत असतील कंपनी लेव्हलला असो किंवा दुकानदार लेव्हलला असो तर त्या कंपनीवरती शासनाने कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे असं आमचं मत आहे.